नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 23 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. सर्व माता भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर बघा, 3,000 रुपये सुरू. सर्व माता भगिनींना 3,000 रुपये वाटप होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार आहेत. 3,000 रुपये जे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. थेट तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जे ते जमा केले जाणार आहेत, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सर्वात अगोदर हे जे काही 3,000 रुपये ते कोणत्या जिल्ह्यात येतील, कोणत्या महिलांना सर्वात अगोदर वाटप होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, भाऊबीज बोनस. बघा, आज भाऊबीज आहे, त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम सर्व माता भगिनींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आज भाऊबीज आहे. भाऊबीजेचा बोनस तुम्हाला आता ह्या ठिकाणी दिला जाणार आहे. सरकारने घोषणा केलेली आहे, घोषणा जी ती झालेली आहे आणि तुम्हाला भाऊबीजचा जो काही बोनस आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता ही जी काही घोषणा ही कोणी केलेली आहे, कधीपासून पैसे वाटप होतील, कोणत्या महिलांना सर्वात लवकर खात्यामध्ये जमा होतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लवकर पैसे जे ते जमा होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बघा, महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करणार आहोत. लगेच आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. बघा, सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार, या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा कधीपर्यंत जमा होणार, या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. नवीन अपडेट जे ती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हाती आलेली आहे. आता बघा, खरे तर लाडक्या बहिणींना अलीकडे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आत्ताच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जे ते मिळालेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना सप्टेंबरचे 1,500 मिळालेले आहेत. सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वर्ग झाला आहे. सप्टेंबरचा जो हप्ता होता तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजेच दिवाळीच्या अगोदर तो जमा झाला. यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बघा, लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळणार का, असा प्रश्न पण महिला भगिनींकडून उपस्थित होत आहे. प्रश्न विचारले जात आहेत, सर आम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, नोव्हेंबरमध्ये मिळणार का, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न महिला भगिनी विचारत असतात. तर त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. आत्ताच तुम्हाला 1,500 रुपये जे ते जमा झाले आहेत, त्याचबरोबर 3,000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. बघा, 3,000 रुपये जे ते सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत. आता ही 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आज भाऊबीजेचा दिवस आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 3,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. आता बघा, महिला भगिनींची जी काही नाराजी आहे ती सरकारला परवडणारी नाही आहे. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींची EKYC प्रक्रिया जी ती तुर्तास थांबवलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींची EKYC प्रक्रिया थांबवलेली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार. ऑक्टोबरचा जो काही लाभ आहे तो पण तुम्हाला आता पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी. आत्ता सप्टेंबरचे पैसे तुम्हाला मिळाले, त्याच्यासोबतच आता लगेच तुम्हाला ऑक्टोबरचे 1,500 रुपये पण या ठिकाणी मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमीच खरी माहिती देत असतो. तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतो पैसे येतील तर त्यावेळेस तुमच्या खात्यात पैसे येतील. बघा, सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत. पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते या ठिकाणी जमा होणार आहेत. 1,500 रुपये हे पैसे जे ते तुम्हाला जमा होणार आहेत. बघा, 1,500 रुपयांची रक्कम सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मिळणार आहे. आत्ताच आपण पाहिलं तर सप्टेंबरचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामधून तुम्ही काढले पण नसतील, तेवढ्यात तुम्हाला हे 1,500 रुपये जमा होणार आहेत. आता हे जे काही 1,500 रुपये आहेत, हे ऑक्टोबरचा हप्ता तुमचा आहे. आता बघा, हा हप्ता तुम्हाला पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 15 ऑक्टोबर 2024च्या मुदतीत राज्यभरातून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. आपण जर पाहिलं तर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती आणि 15 ऑक्टोबरलाच आचारसंहिता पण त्या ठिकाणी लागू झाली होती विधानसभेची. तर त्या दिवसापर्यंत जर आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात जास्त लाभार्थी असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. सर्वात महत्त्वाची, सर्वात आवडती योजना सरकारची म्हणजे लाडकी बहीण योजना. पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली. बघा, 6 महिन्यांनी योजनेचे जे काही निकष आहेत त्याच्यावर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सरकारने सुरू केली. पहिल्यांदा 4 चाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी महिला, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला आणि ह्यामधून ज्या काही महिला भगिनी अपात्र होत होत्या त्या महिला भगिनींना वगळण्यात आलं, म्हणजे त्यांचे पैसे जे ते बंद करण्यात आले. आता याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही आहे. बघा, तपासणी झाली, तपासण्याच्या नंतर सुमारे 45 लाख महिला आहेत ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे. आता KYCतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा जास्त आहे, बघा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार राज्यभरातील 70 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील. आपण जर पाहिलं तर बघा, हे जे काही निकष आहेत KYC करणे किंवा 2.5 लाख रुपये उत्पन्न, तर याच्यामधून जवळपास 70 लाख महिला ज्या आहेत त्या अजून अपात्र होऊ शकतात असा अंदाज आहे. सरकारचा असा अंदाज आहे, अपात्र होऊ शकतात. तर बघा, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. KYC करावीच लागेल. KYC जी तुम्हाला करावीच लागेल, पण सध्या KYC जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. सर्व बहिणींनो लक्षात घ्या, सर्व माता भगिनींनो लक्षात घ्या, KYC सध्या बंद करण्यात आलेली आहे. KYC कुणालाही करायची नाही आता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही. शासनाने आता प्रत्येक लाभार्थीस KYC करावी लागणार आहे. योजनेच्या वेबसाईटवरील KYC करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्यात, पण लाभार्थींनी KYC कधीपर्यंत करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित नाही आहे. बघा, कधीपर्यंत KYC करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित नाही आहे. प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रसादजी मिरकले यांनी या ठिकाणी सोलापूरमधून ही माहिती दिलेली आहे की KYC जी आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे, पण कधीपर्यंत करायची आहे त्याची जी काही मुदत आहे ती अजून आलेली नाही आहे. आणि सध्या जी काही माहिती आली आहे त्यानुसार KYC जी ती थांबवण्यात आलेली आहे, म्हणजेच बंद करण्यात आलेली आहे. KYC कुणालाही करायची नाही आहे. आता बहुतेक महिलांचे प्रश्न असतील, बहुतेक महिलांना वाटतंय, सर्व महिलांना वाटत असेल की KYC आता आमची झालेली नाही. सर, आमची KYC झालेली नाही आहे, आम्हाला पैसे मिळतील की नाही? आता KYC बंद करण्यात आली आहे, आमची KYC झाली नाही तर आम्हाला पैसे मिळतील किंवा नाही? तर काळजी करू नका. सध्या KYC जी ती काही काळासाठी बंद केलेली आहे. पुन्हा एकदा KYC जी ती त्या ठिकाणी सुरू केली जाईल आणि तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. KYC केली तरच तुम्हाला याच्या पुढचे जे काही लाभ आहे लाडकी बहीण योजनेचे ते तुम्हाला मिळत राहतील. बघा, लाडकी बहीण योजनेची सध्याची जी स्थिती आहे ती सुरुवातीचे लाभार्थी किती होते? 2,57,00,000. सुरुवातीची तरतूद 45,000 कोटींची होती. लाभ न मिळणारे लाभार्थी 45.34 लाख. सध्याची वार्षिक गरज किती आहे? तर 31,500 कोटी. म्हणजे 45,000 कोटींहून 31,500 कोटींवर या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती आलेली आहे. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर 14-13 कोटी रुपयांची या ठिकाणी बचत जी सरकारची होत आहे. नंतर अन्नपूर्णा योजना पण सरकारने काढली होती. त्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे ते मोफत दिले जाणार होते 3 टप्प्यांमध्ये. अशा पद्धतीचे सरकारने जे काही घोषणा आहेत त्या केलेल्या होत्या, पण त्या घोषणांच्या संदर्भात पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी पूर्तता झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.